पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट 34 गावातील सोयी सुविधांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती. समाविष्ट गावातील विकास कामं आता या समितीच्या माध्यमातून केली जाणार. पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. पदवी प्रदान सोहळा मे-जूनमध्ये आयोजित करण्यात येणार. विद्यार्थ्यांना 30 मार्चपर्यंत विनाविलंब शुल्कासह अर्ज करता येणार. पुण्यामध्ये परीक्षेतून आता पुरवणी होणार हद्दपार. उत्तरपत्रिकेच्याच पानांमध्ये वाढ करण्यात येणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं घेतला उत्तरपत्रिकेमधील पानं वाढवण्याचा निर्णय. पुण्यामध्ये ओला उबेरला दणका. जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही कंपन्यांचा परवाना नामंजूर. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं परवानगी नाकारली. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या 267 अंगणवाडी सेविकांना शासनातर्फे नवीन स्मार्टफोनचं वाटप. आधीचे मोबाईल जुने झाल्यानं सतत हँग होत असल्यानं नवीन मोबाईल फोनचं वितरण. पुण्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक. बैठकीमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप. पुण्यामधील भोर नगरपालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा. थकबाकी वसुलीसाठी 9 विशेष पथकांची नियुक्ती. तलाठी भरतीची सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून 36 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर. पुणे अहमदनगरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय सिलंबन स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाला 25 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकं. लाठीकाठी, तलवारबाजी, भाला चालवणं, दांडपट्टा या क्रीडा प्रकारामध्ये खेळाडूंनी पटकावली पदकं.